श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 14 जानेवारी 2026 रोजी आहे संक्रांती आणि मकर संक्रांत हा दान धर्म, वानदान आणि पुण्यसंचयाचा अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत आपण आनंद व्यक्त करत असतो आणि या दिवशी काही गोष्टी चुकूनही दान करायच्या नाहीत किंवा घरातून द्यायच्या नाहीत. केलेलं दान हे निष्फळ ठरतं आणि वानाचं फळ मिळत नाही. घरावर नकारात्मकता ही दिसून येते. 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती हा 3 दिवसाचा सण आहे आणि पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी करीदिन किंक्रांत असं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातल्या काही वस्तू ज्या आहेत त्या दान म्हणून द्यायच्या नाही आहेत आणि काही वस्तू आपल्या घरातून बाहेर नाही गेल्या पाहिजेत, ज्याचं दान आपण करू नये तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मकर संक्रांतीला महिलांनी घरातून कोणती एक वस्तू अजिबात देऊ नये किंवा धारदार वस्तू दान का निषिद्ध आहेत हे सर्व शास्त्र अध्यात्मानुसार सविस्तर आपण आता समजून घेऊया. मकर संक्रांतीला सर्वात जास्त महत्त्व आहे की हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करायचं असतं आणि 90% महिला या संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करत असतात आणि आधी सुगड पूजा आपण आधी सर्वप्रथम करत असतो आणि त्यात जे धान्य आपण टाकत असतो ते जे धान्य आहे ते सुगडच आपण वसा म्हणून आलेल्या महिलांना दान म्हणून देत असतो आणि त्या महिलेचं हळदी कुंकू देऊन स्वागत करत असतो. आणि मकर संक्रांतीला महिलांनी घरातील कोणती वस्तू द्यायची नाही त्या संदर्भात आता सांगते. घरातील तेलाचा डब्बा, बाटली मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी घरातील वापराचं तेल असेल ते कोणालाही देऊ नये किंवा नवीन जी तेलाची बॉटल वगैरे देतो आपण, पॅराशूटची बॉटल असेल, कोणी बदामचं तेल देतो, म्हणजे प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार प्रत्येकजण दान करत असतं. हे कधीही लक्षात ठेवा. ते तेल हे घरातली लक्ष्मी, समृद्धी आणि साठवणुकीचं प्रतीक मानलं जातं. संक्रांतीला तेल घराबाहेर गेल्यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात, घरातील खर्च अनावश्यक वाढू शकतो, लक्ष्मी स्थिर राहणार नाही. त्यामुळे महिलांनी घरातील तेल म्हणजे कुठलीही वाना स्वरूपात देणारी वस्तू ही तेल नसावी आणि म्हणून संक्रांतीला तेलाचं दान केल्याने पुण्याऐवजी दारिद्र्य वाढतं असं शास्त्र सांगतं. मकर संक्रांतीला तेल दान का करू नये तर तेलाचा संबंध शनिग्रहाशी जोडलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणाला प्रवेश करतो. अशा वेळी तेल दान केल्यामुळे शनीचा त्रास वाढू शकतो, मानसिक तणाव आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो आणि अपयश आणि अडथळे हे तर माणसाच्या जीवनामध्ये कायमच असतात, पण त्याची वाढ होण्याची शक्यता ही दाट आहे. तेल दान केल्याने शनिवार किंवा शनिपूजेला योग्य असं, कारण आपण शनिदेवाच्या मंदिरात शनिवारी जातो, त्या दिवशी आपण तेल अर्पण करतो. तर पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तेल शनिदेवाला अर्पण करायचं नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर काळे तीळ दान करू नये. काळी तीळ ही पितृदोष, शनिदोष आणि नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानली जाते. मकर संक्रांती हा सौभाग्य, गोडवा आणि सकारात्मकतेचा सण आहे. काळी तीळ जर आपण दान केली तर पितृदोष जागृत होऊ शकतो, घरातील शांतता भंगते आणि दानाचं पुण्य फळ मिळत नाही. या दिवशी फक्त पांढरी तीळ किंवा तिळगुळ दान करणं शुभ मानलं जातं. किंवा धारदार वस्तू दान करू नये. सुरी असेल, चाकू असेल, कात्री असेल, बऱ्याचदा असं होतं की टाचपिना म्हणजे आपण जे म्हणतो सेफ्टी पिन्स, कोणी साडीच्या पिना, कोणी काय वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर्स वगैरे आपण जे दान करतो त्यात देऊ नये. आणि संक्रांतीला अशा वस्तू दिल्यामुळे काय होतं, घरात भांडणं वाढतात. धारदार वस्तू म्हणजे नात्यामध्ये कटुता आणि मतभेदांचं प्रतीक आहे. याचं हे आध्यात्मिक कारण आहे आणि वैवाहिक सौख्यात अडथळे येतात. संबंध तुटण्याची शक्यता दाट असते, घरात भांडणं वाढतात. त्यामुळे धारदार वस्तू या आपल्या वान स्वरूपात आपण आलेल्या महिलांना द्यायचं नाही. म्हणून मकर संक्रांतीला कोणतीही धारदार वस्तू दान करणं म्हणजे पूर्णतः टाळायचं आहे. मग मकर संक्रांतीला काय दान करावं, सगळ्यात मोठा प्रश्न. थोडक्यात काय तर तिळगुळ, गुळ खोबरं, साखर, सुगंधी उटणं, साडी, ब्लाऊज पीस किंवा भांडी पण कोणती, तांब्याची भांडी, स्टीलची भांडी द्यायची नाही. तुम्ही तूप दान करू शकता. तुम्ही आध्यात्मिक मार्गात आहात तर तुम्ही ज्ञानदान करू शकता. म्हणजे आध्यात्मिक वस्तू तुम्ही दान करायचे आहेत. गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय तुम्ही दान करू शकता.
त्यानंतर तुम्ही शिवलीला अमृताचं 11वा अध्याय दान करू शकता. स्वामीचरित्र सारामृत तुमची जर यथाशक्ती असेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ कोणाला दान करायचं असेल तर दान करू शकता, म्हणजे वाण देऊ शकता. आणि त्याचबरोबर जोडवे दान करू शकता. डाळ किंवा तांदूळ, साखर या गोष्टी तुम्ही दान करू शकता. ज्या गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत त्या गोष्टी टाळायच्या आहेत देण्यासाठी, आणि ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही देऊ शकता. तुम्ही टिकल्यांचं पॉकेट देऊ शकता. म्हणजे जे सौभाग्यवर्धक गोष्टी आहेत त्या तुम्ही दान करू शकता. काहीच म्हणजे अडचण नाही. घरात हे दान केल्यानं सौभाग्य वाढतं, घरात लक्ष्मी स्थिर राहते, दानाचं पूर्ण पुण्य आपल्याला मिळतं. मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातून तेल बाहेर जाणार नाही. कोणालाही तेल तुम्ही देणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे. देवाचं पण तेल असतं, तिळीचं तेल असतं. कुठलं पण जे तुम्ही घरात वापरता ते तेल असेल ते म्हणजे कुठल्याही स्वरूपातलं तेल आपल्या घरातून बाहेर कुणालाही द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. प्लास्टिकच्या वस्तू पण द्यायच्या नाहीत. आणि याची काळजी घ्या की सुगडपूजन झाल्यावर किंक्रांतीला 5 सवासणी यांना बोलवायचं आणि एक वसा जो सुगडपूजनचा आहे सुगड तो तुम्हाला वाण स्वरूपात त्यांना द्यायचा आहे. पण त्याआधी एक तुळशीला, एक कुलदेवीला आणि नंतर त्या 5 सवासणीला तेच दान करायचं आहे. त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या गाजर आहे, वाटाणा आहे, भुईमुगाच्या शेंगा आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये असणारच आहेत. पण त्याचसोबतच सुगडाचं दान हे खरंच करा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास हा जीवनामध्ये होणार नाही. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांती हा केवळ सण नाही तर जीवनात गोडवा, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणणारा महापर्व आहे. या दिवशी तेल, काळी तीळ आणि धारदार वस्तू दान करायचं टाळायचं आहे. योग्य वाण दान करायचं आहे आणि आपल्या घरात सुख, शांती, लक्ष्मी आणि सौभाग्य आपल्याला आमंत्रित त्या दिवशी करायचं आहे. अशीच उपयुक्त आणि शास्त्रधिष्ठित माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आयुष्यात सदैव तुमच्या आनंद राहो. झाले सेवाई महाराजांच्या निमिरुज करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.